वसई विरार में आज भाजपा के राष्ट्रीय महासचिव पर पैसे बांटने का आरोप लगा। आपको बता दें, एफआईआर दर्ज हो गई है। दावा है कि 5 करोड़ रुपए लाए थे। नाला सुपारा के विवांता होटल से 9 लाख रुपए मिले। विनोद तावड़े बोले ये साजिश। महाराष्ट्र विधानसभा चुनाव की वोटिंग से एक दिन पहले मंगलवार 19 नवंबर को भाजपा के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े पर पैसे बांटने का आरोप लगा। मुंबई के उपनगर वसई विरार के होटल में चुनाव आयोग के अफसरों ने तावड़े के कमरे से 9 लाख रुपए और कागजात बरामद किए। इसका वीडियो भी सामने आया है। हालांकि चुनाव आयोग ने सिर्फ इतना कहा है कि कुछ सीज किया गया है, डिटेल में जानकारी नहीं दी है। विपक्ष के आरोप के बाद चुनाव आयोग ने विनोद तावड़े और नाला सुपारा से भाजपा कैंडिडेट राजन नाइक के खिलाफ लोक प्रतिनिधि अधिनियम के तहत एफआईआर दर्ज कराई है। राज्य की 288 विधानसभा सीटों पर सिंगल फेज में 20 नवंबर को वोटिंग होगी। रिजल्ट 23 नवंबर को आएगा। हितेंद्र ठाकुर की बहुजन विकास आघाड़ी के विधायक ने आरोप लगाया कि तावड़े मंगलवार को 5 करोड़ रुपए लेकर विरार इलाके के एक होटल पहुंचे। उनके साथ नाला सुपारा सीट से भाजपा प्रत्याशी राजन नाइक और दूसरे कार्यकर्ता भी थे। यहां उनकी मीटिंग चल रही थी। भव्या के मुताबिक होटल में वोटर्स को पैसे बांटे जा रहे थे। जानकारी मिलने पर हितेंद्र ठाकुर और उनके बेटे क्षितिज ठाकुर भी होटल पहुंचे। भव्या और भाजपा कार्यकर्ताओं के बीच जमकर विवाद हुआ। क्षितिज ठाकुर नाला सुपारा सीट से बहुजन विकास आघाड़ी के उम्मीदवार भी है। होटल के जो वीडियो सामने आए हैं उसमें भव्या कार्यकर्ताओं नोट लिए दिखाई दे रहे हैं। एक युवक के हाथ में एक डायरी है। आरोप है कि इसी डायरी में पैसों का लेखा जोखा है। आपको बता दें, वहीं तावड़े बोले मैं कार्यकर्ताओं की मीटिंग में गया था, चुनाव आयोग जांच करे। विनोद तावड़े ने कहा नाला सुपारा विधानसभा क्षेत्र में कार्यकर्ताओं की बैठक चल रही थी। चुनाव के दिन की आचार संहिता की 12 बातें बताने के लिए मैं वहां पर पहुंचा था। हमारी सामने वाली पार्टियों को लगा कि मैं वहां पैसे बांटने पहुंचा हूं। इन आरोप की चुनाव आयोग और पुलिस जांच करेगी। मैं 40 साल से पार्टी में हूं, सभी मुझे जानते हैं। मैं भी चाहता हूं कि चुनाव आयोग को निष्पक्ष जांच करनी चाहिए। वहीं ठाकुर बोले होटल के सीसीटीवी बंद थे, हमने चालू कराए। हितेंद्र ठाकुर ने कहा मुझे जानकारी मिली थी कि विनोद तावड़े वोटर्स को रुपए बांटने आ रहे हैं। मुझे लगा कि उनके जैसा राष्ट्रीय नेता इतना छोटा काम नहीं करेगा। मैंने उन्हें होटल में जाकर देखा तो वहां सीसीटीवी बंद थे। हमारे कहने के बाद सीसीटीवी चालू किए गए। तावड़े वोटर्स को पैसे बांट रहे थे। वे होटल में 3 घंटे से ज्यादा समय तक रहे। राजन बोला। माझा सगळ्यांना नमस्कार। 2 दिवसापूर्वी तावडे साहेबांशी माझं बोलणं झालं की या नाला सुपारा विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्यांचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्याशी संवाद साधावा, ह्यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला। त्यामुळे तावडे साहेब झाले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा। मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते। सुशिक्षित तुम्ही गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत। मला बोलून द्या ना। परिवर्तन वगैरे बोलतायत। खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमानही करतायत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते। म्हणजे सुपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्ट असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते। वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते ते करतायत। ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ,
आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या. तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते. एवढं असताना काहीही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला. म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही. म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे. हे कागदोपत्री आहे. घटनेचा उल्लेख सगळ्याच करायचा. माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे. यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत. आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते. धन्य आहेत. मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता. म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही एका सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा पण उल्लेख. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. मग हे पैसे कोणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता. बरोबर आहे? बोला. एक मिनिट. हाच तर रामधर्म, रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मानधर्म करता. काय बोलायचं, कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. सगळे आकडे आपल्याकडे आहेत. कुणी कसली कामं घेतली आहेत डिक्लेअर करू का? नाईक साहेब डिक्लेअर करू का? सगळे आकडे उद्या डिक्लेअर करू का? कसल्याकडे चर्चा नाही वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना प्रचार करता येत नाही. हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? तुमचं बोलून घ्या, नंतर बोलतो. तुमचं बोलून घ्या. विचारतोय, बोला आमदार साहेब, तुमचं बोलून घ्या. अरे आता मी बोलतो. ते 10 लाख कुठे आहेत? 10 लाख कुठे आहेत? मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं, निवडणुकीच्या दिवशी निवडणूक आचारसंहितेच्या विषयातल्या त्या दिवशी वोटिंग मशीन वगैरे याबाबतची माहिती दिली. त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय. जितेंद्र आप्पाने यांनी पण आपलं सांगितलंय.